आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सातारा जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक संघटनेने जिल्हा पुरवठा अधिकारी सौ वैशाली राजमाने यांना निवेदन देत रॉकेल कोठा उचलण्यास असमर्थता दर्शवली आहे. शासनाकडून 100% लाभार्थ्यांऐवजी केवळ 10% प्रमाणात रॉकेल कोठा उपलब्ध करून दिला जात असल्याने ग्राहक व दुकानदारांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याचं संघटनेने स्पष्ट केले आहे. संघटनेच्या निवेदनानुसार ग्रामीण भागातील रास्त भाव दुकानदारांना तालुक्याच्या ठिकाणाहून रॉकेल आणण्यासाठी मोठा खर्च करावा लागत असून वाहतूक, तूट व स्टेशनरीचा खर्च भागवणे कठीण होत आहे. प्रति लिटर फक्त ₹1.35 इतके अत्यल्प कमिशन मिळत असल्याने दुकानदार आर्थिक अडचणी सापडत असल्याचंही निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. तसेच सातारा जिल्ह्यात रॉकेलचा विक्री दर तालुकानिहाय ₹62.10 अधिक असल्यामुळे ग्राहक रॉकेल खरेदी करण्यास तयार होतील का, असा प्रश्नही संघटनेने उपस्थित केला आहे. विक्री न झालेल्या रॉकेलचे पुढे काय करायचे याबाबत शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावं अशी मागणी करण्यात आली आहे. दुकानदारांना 100% रॉकेल कोठा मंजूर करणं, द्वारपोच सुविधा उपलब्ध करून देणं तसेच क्रेडिटवर रॉकेल पुरवठा करणं या प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. अन्यथा रॉकेल वाटपासाठी कोठा न उचलण्याचा निर्णय योग्य ठरेल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्यासह कराडचे बाळासाहेब सूर्यवंशी पाटील, वाईचे अनिल मांढरे, माणचे दादासाहेब काळे, महाबळेश्वरचे अजित कासुर्डे, खटावचे दयानंद शिंदे, जावलीचे राजेंद्र भिलारे, फलटणचे सिराजभाई शेख, साताऱ्याचे संजय राजपूत, कोरेगावचे राजेंद्र भोईटे, पाटणचे बाबूराव पाटील, खंडाळ्याचे मधुकर पवार, जनरल सेक्रेटरी प्रमोद तपासे, खजिनदार संदीप भनगे आदी पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.